एक पार्टात आहे. माझं नाव कमलबाई शामराव भद्रे. त्यांनी 3 दिवस झाला असं फिरवायले, इकडं पळापळी तिकडं पळापळी, देतो म्हणून आम्हाला परेशान करायला बघा साहेब. देणं नाही घेणं नाही, कुणाला द्यायला काय नाही, आम्हाला काही पता नाही. आज मतदान आहे ना, मतदान टाकायला गेलं नाही. मतदान टाकायला आम्हाला पैसे देतो म्हणून त्यांनी आम्हाला थांबिले. थांबा 4 वाजे तर तुम्हाला आम्ही पैसे देऊ, नंतर मतदानला जा म्हणले. मग आम्हाला द्यायचा प्रयत्न केले, देता ते पळून गेले. बघा आम्हाला दिले नाही तर आम्हाला परेशान करायला ते लोक. इथं बसलेत, आम्ही चाय सुद्धा पिल्या नाही, आम्ही फोन सुद्धा घेतल्या नाही. येऊन बसल्या बघा इथं आम्ही ठामपणे. आता आम्हाला 10,000 रुपया देकर पागल कर दी नीतीश कुमार. छोड़वा देना, छलाना है, छीनना है, नहीं बैठाना है, चप्पल को मारा उसको पिलाना है. नीतीश कुमार को चप्पल को. नमस्कार, आपण पाहता जनसेवा न्यूज. मुख्य संपादक गणेश हेमजलवाड. भारत देशामध्ये एकीकडं निवडणुकीचं रणनीती सुरू असते वेळेस त्यामध्ये पटना बिहार या राज्यामध्ये निवडणुका आमदारकीच्या झाल्या, परंतु निवडणुका झाल्याच्या नंतर त्या महिलांना पैशाचं आमिष दाखवून मतदान घेण्याचं कार्य केलं गेलं. त्याच प्रकारे महाराष्ट्रामध्ये नगरपंचायती व नगरपालिका यांच्या निवडणुका होत्या आणि 20 तारखेला 20/12/2025ला धर्माबाद येथे काही उमेदवारांनी मतदाराला इनानी या मंगल कार्यालयामध्ये त्यांना पैसे देतो असे आमिष दाखवून त्यांना डांबून ठेवले. परंतु त्या महिला व नागरिक त्या इनानी या मंगल कार्यात वाट पाहून त्यांचाही आक्रोश वर चढला आणि त्यांनी आपले दुःखाची भावना व्यक्त केली. खरोखरच असे उमेदवार जे दामून ठेवणारे आहेत आणि लोकांना व पब्लिकला फसवेगिरी करणारे आहेत यांच्या पक्षावर कार्यवाही करावी आणि त्यानंतर अशा उमेदवाराचं राजकारण म्हणा त्यांना भविष्यामध्ये केव्हाच त्यांना निवडणुकीमध्ये उभा राहू नये असं सरकारनं त्यांच्यावर कारवाई केलं तरच समोर चालून असे क्रूर व कार्य फसवेगिरीचे होणार नाही. याकडे निवडणूक आयोग लक्ष देणार का आणि लक्ष देऊन कशा प्रकारे ही मॅटर कारवाई केल्या जाईल. आपण पाहत राहा आज जनसेवा न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम, वंदे मातरम, जय हिंद, धन्यवाद.